नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये चांडोली गावातील प्रगतशील शेतकरी श्री निलेश सोपान थोरात यांच्या यशोगाथेबद्दल जाणून घेणार आहोत। यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करण्याचे ठरवले। त्यासाठी त्यांनी आपल्या 20 गुंठे क्षेत्रामध्ये कमीत कमी 15,000 पक्षी पाळता येतील ह्या हिशोबाने शेड बांधण्याचे ठरवले। सन 2025च्या सुरुवातीला श्री गणेशाची पूजा करून त्यांनी कामाला सुरुवात केली। खरं तर त्यांना या व्यवसायाचा अजिबात अनुभव नव्हता, पण त्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर पोल्ट्री हा व्यवसाय सक्सेस करण्याचे स्वप्न पाहिले। कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यौराज्यं महाराजमाधिपत्यमयन् समन्तपर्या। पाहता पाहता 2000 स्क्वेअर फूटचे भल्ले मोठे शेड असे नावारूपाला आले। एमएससीबीचा सप्लाय बंद झाल्यावर पोल्ट्री व्यवस्थित चालण्यासाठी 25 केव्हीएचा जनसेट लावण्यात आला। तसेच 25 केव्हीए कॅपॅसिटीचा स्टॅबिलायझर पण वापरला, जेणेकरून पोल्ट्रीमध्ये जे वापरले गेलेले इक्विपमेंट आहेत ते ओव्हर व्होल्टेज किंवा लो व्होल्टेजमध्ये खराब होऊ नयेत यासाठी। अनुभव नसतानाही जी माहिती भेटेल त्या माहितीतून एसी पोल्ट्री पूर्णपणे ऑटोमॅटिक करण्यासाठी जे काय आवश्यक असेल त्याप्रमाणे प्रयत्न करण्यात आले। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कोंबड्यांना खाद्य पुरवण्यासाठी फीडिंग सिस्टम आहे। यामध्ये त्यांचं खाद्य टाकलं जातं आणि मोटरच्या साहाय्याने ते अगदी शेवटच्या पक्षापर्यंत पाईपद्वारे हे खाद्य त्या ठिकाणी पोहोचवले जाते। एक खाद्याची लाईन आणि दुसऱ्या लाईनमध्ये पाणी, असं एकाआड एक खाद्य आणि पाणी
त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं. जोरदार तयारी चालू झाली. पूर्ण 2000 स्क्वेअर फूटच्या शेडमध्ये सूत पांगवण्याचे काम चालू झाले. सगळीकडे साधारणतः 2 ते 3 इंच जाडीचा थर आवश्यक होता. आणि शेवटी पिल्लांची गाडी आली. एक एक करून पक्षी 15,000 पक्षी शेडमध्ये उतरवण्यात आले आणि प्रत्येक ठिकाणी पार्टिशन करून पक्ष्यांची विभागणी केली. जर पक्षी एकत्र आले तर एकमेकाच्या अंगावर पक्षी बसल्यामुळे खालच्या पक्ष्याचा जीव जातो. त्यामुळे हे पार्टिशन करणे खूप गरजेचे असते. अगदी व्यवस्थितपणे हे 15,000 पक्षी वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये पसरवले गेले आणि त्यांची खाण्यापिण्याची सोय केली. अशा पद्धतीने 2000 स्क्वेअर फूटमध्ये 15,000 पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून खऱ्या अर्थाने पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात झाली.